आता आम्ही आलेलो आहोत आंध्र प्रदेशामध्ये अमरावती या शहरामध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयाची सहल, पाली विभागाची सहल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर महादेव गोहाणे सर, उपप्राचार्य प्राध्यापक सदाशिव शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली राजर्षी शाहू महाविद्यालयाची MA पाली द्वितीय वर्षाची सहल आंध्र प्रदेशामध्ये ऐतिहासिक या अमरावती शहरामध्ये आलेली आहे। आपण पाहतात अमरावती शहरातील हा प्राचीन बुद्ध स्तूप बुद्ध काळामध्येच या आंध्र प्रदेशामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झालेला होता। कारण हे आंध्र प्रदेश सातवाहन राजांची राजधानी म्हणजे अमरावती होती। आंध्रभ्रत्य असं त्यांना म्हटलं जात होतं आणि हे सातवाहन सम्राट अशोक राजाचे सरदार होते आणि मौर्य काळानंतर या सातवाहन राजांनी सम्राट अशोक राजाचा बुद्ध धम्माचा वारसा पुढे चालू ठेवण्याचं काम चालू केलं आणि म्हणून या संपूर्ण आंध्र प्रदेशामध्ये जवळजवळ 140 पेक्षा जास्त बुद्ध साईट, बुद्ध स्तूप, विहारे, संगाराम आणि विद्यापीठाचे अवशेष संपूर्ण आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सापडलेले आहेत। जवळजवळ 1000 वर्ष या आंध्र प्रदेशामध्ये बुद्ध धम्म इथल्या मातीच्या कणाकणामध्ये आणि माणसांच्या मनामनामध्ये हा बुद्ध धम्म नांदत होता आणि म्हणून या अमरावतीचं नाव सातवाहनांच्या काळामध्ये धान्य कटक होतं आणि हे सातवाहन सम्राट अशोकाच्या नंतर या दक्षिणेमध्ये त्यांनी स्वतंत्र आपलं राज्य स्थापन केलं आणि बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार कर्नाटकामध्ये, महाराष्ट्रामध्ये, तेलंगणामध्ये आणि आंध्र प्रदेशामध्ये फार मोठ्या प्रमाणावर सातवाहन राजांनी बुद्ध धम्माचा प्रसार केला। त्याच्यामध्ये लेणी कोरल्या, स्तूप बांधले, निर्मिती केली, बौद्ध भिक्खूंना शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याचं काम केलं आणि म्हणून या ठिकाणी सम्राट अशोकाच्या काळामध्ये महादेव नावाचा स्थवीर अमरावतीमध्ये आला होता आणि त्यांनी या ठिकाणी बांधला होता आणि या विहाराचं रूपांतर आणि त्याचा विस्तार आणि या विहाराचं विद्यापीठामध्ये रूपांतर करण्याचं काम सातवाहन राजांनी केलं आणि म्हणून देश विदेशातून हजारो बौद्ध भिक्खू या अमरावती सडी येत होते, इथल्या विहारामध्ये येत होते, इथल्या संगारामामध्ये येत होते, अध्ययन आणि अध्यापन करत होते आणि संपूर्ण दक्षिण भारत, उत्तर भारत आणि देश विदेशामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम या अमरावतीमधून बौद्ध भिक्खू करत होते आणि म्हणून कधी काळी या अमरावती हे बुद्ध धम्माचे एक प्रमुख केंद्र होतं। हजारो बौद्ध भिक्खू इथं शिक्षण घेत होते, हे एक बौद्ध विद्यापीठ होतं आणि म्हणून आपण पाहतात हे अमरावती येथील बौद्ध स्तूपाचे अवशेष या ठिकाणी प्राचीन लाल विटामध्ये बांधलेला मोठा स्तूप या ठिकाणी आहे। तो स्तूप आम्ही पाहण्यासाठी जाणार आहोत आणि या स्तूपाच्या भोवती जे रेलिंग होतं, जी कमान होती, जे पांढऱ्या दगडामध्ये कोरलेले हे शिल्प आपण पाहतात आणि हे शिल्प या म्युझियम मध्ये या ठिकाणी ठेवलेले आहेत। या स्तूपावरती 72 शिल्पपट कोरलेले होते आणि 27 जातक कथा शिल्प या ठिकाणी कोरलेल्या होत्या। काही शिल्पे मद्रासच्या म्युझियम मध्ये ठेवण्यात आलेले आहेत तर काही शिल्पे या अमरावती म्युझियम मध्ये या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि या स्तूपावर 125 शिलालेख या ठिकाणी सापडल्यापैकी 3 ते 4 आपल्याला या म्युझियम मध्ये या ठिकाणी पाहायला भेटतात। म्हणजे धम्मलिपीमध्ये 125 शिलालेख या अमरावतीच्या स्तूपावर सातवाहन राजांनी कोरलेले होते आणि म्हणून कृष्णा काठावर या अमरावती नगरामध्ये या ठिकाणी सातवाहन राजांनी अमरावती ही आपली राजधानी निर्माण केली आणि या अमरावती राजधानीमध्ये प्रसिद्ध हा बौद्ध स्तूप, बौद्ध विहार, संगाराम आणि बौद्ध विद्यापीठाची निर्मिती करून संपूर्ण दक्षिण भारतामध्ये आणि देश विदेशामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम सातवाहन राजांनी केलेलं आहे। म्हणून राजर्षी शाहू महाविद्यालयाची MA पाली द्वितीय वर्षाची सहल या अमरावतीचे ऐतिहासिक बौद्ध अवशेष, स्तूपाचे अवशेष पाहण्यासाठी आमची सहल आज या ठिकाणी 1 डिसेंबर 2024 रोजी या अमरावती नगरामध्ये आलेली आहे। धन्यवाद।